श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, शेजारील लोक कंटिन्यू त्रास देतात, तसेच समाजामध्येही किंमत नाही, समाजातील लोक मान सन्मान देत नाही. घरातीलच आपलीच लोक, आपल्याच नात्यागोत्याची लोक आपल्याला कंटिन्यू रडवतात, फसवतात. आपण अक्षरशः थकून गेलेलो आहे. काय करावं काय नको हे आपल्याला समजत नाही, कारण आपण आपल्या वर्तनामध्ये खूप बदल घडून आणले. आपण आपली जी काही लाईफस्टाईल आहे तीही सुधारण्याचा खूप प्रयत्न केला. रात्रंदिवस मेहनत करून कष्ट केले, पैसा कमावला, घर बंगला गाडी जमीन जुमला सर्व सुखी समाधानी अशा सोयी सुविधा निर्माण केल्या किंवा अर्जन केल्या, तरीही घरामध्ये सुख नाही, शांतता नाही. घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कलहच पाहायला मिळत आहे. कंटिन्यू घरामध्ये चिडचिड चालू आहे, आजारपणा चालू आहे. नात्यांमध्ये राहिलेली नाही, नात्यांमध्ये दुरावा येत चाललेला आहे. कोणी कुणाशी बोलायला मागत नाही, जरी बोलायचा प्रयत्न केला तरीही त्यातून वादविवादच पाहायला मिळतात किंवा सतत घरामध्ये भांडणे चालू आहेत किंवा कोणी ना कोणी एकमेकांची निंदा नालस्तीच करताना आपल्याला दिसतं. कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत करून, भरपूर कष्ट करून आपल्याला आपली जी काही पेमेंट असेल किंवा इन्क्रीमेंट असेल किंवा प्रमोशन असेल तेही मिळत नाही. तेथे सुद्धा आपल्याला हीनतेची वागणूक दिली जाते. ज्याला झिरो नॉलेज आहे, ज्याच्याकडं काहीही अर्जन करण्याची ताकद नाही किंवा त्याला त्यामधील काही नॉलेजही नाही, एक्सपिरियन्सही नाही, अशा व्यक्तीचं प्रमोशन होतं. अशा व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान भेटतो. लोक त्यांच्याकडं सल्ला मागण्यासाठी जातात आणि आपल्याकडं भरभरून नॉलेज असतानाही आपल्याला डावललं जातं. आपल्याला कोणी विचारतसुद्धा नाही किंवा आपल्याबरोबर कोणी बोलायलाही येत नाही. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, बाबा रे माझं काय चुकत आहे, माझ्या बाबतीतच हे का घडत आहे. जर तुमच्याही बाबतीत असंच घडत असेल तर आज तुम्हाला सुंदर असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणजे वशीकरणाचा एक उपाय सांगणार आहे. वशीकरण म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि एखाद्याला मोहित करणे किंवा आपल्याकडे अट्रॅक्ट करणे, यालाच वशीकरण असे म्हणतात किंवा एखाद्याला आपल्याकडे खेचणे. तर हे जे उपाय आहे ते शास्त्रशुद्ध उपाय असतात. हे कधीच खाली हात जात नाहीत. फक्त हे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी भरभरून लागते, मनामध्ये किंतु परंतु लागत नाही. त्याचप्रमाणे तुमच्याकडं संयम असणंही गरजेचं असतं, कारण हे उपाय 1001% अनुभूती देतात. फक्त तुम्ही करताय कसं, तुमचे कर्म कसे, तुमचे प्रारब्ध कसे यावरती डिपेंड असतं की तुम्हाला त्या उपायाची अनुभूती काही तासांमध्ये येईल, काही दिवसांमध्ये येईल की त्याला काही आठवडेही लागतील. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं, आपण उपाय करायचं, लेट्स गो करून सोडून द्यायचं, निश्चित त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. विशेष करून जर शनिवारी करणं शक्य असेल तर शनिवारी करा किंवा कोणत्याही दिवशी जरी केला तरी चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 2 लवंगा. त्या शाबीत असाव्यात, शाबीत म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्याला पुढे बोंड असावा आणि फुलंही असावं. अशा 2 अख्ख्या शाबीत लवंगा घ्यायच्या. त्यानंतर 2 हिरव्या वेलच्या किंवा काही ठिकाणी इलायची म्हणतात, तर 2 हिरव्या इलायची तुम्हाला घ्यायच्या आहेत. इलायची सुद्धा व्यवस्थित असावी, ती उकळलेली किंवा सोललेली नसावी, ती व्यवस्थित अशी पॅक बंद अशी हिरवीगार 2 इलायची तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर लागणार आहे लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो, त्या कलाव्याला रक्षा कवच असं सुद्धा म्हणतात. पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जातो. असा कलावा तुम्हाला अर्धा मीटर घरी घेऊन यायचा आहे. आता हे सर्व साहित्य घ्यायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. तुम्ही हा उपाय घरामध्ये बसून करा, देवघराच्या समोर बसून करा किंवा कुठेही बसून जरी हा उपाय केला तरीही चालेल. वेळेचं बंधन नाही. तुम्ही दिवसभरामध्ये रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून ते रात्री 12पर्यंत कधीही केला तरीही चालेल. फक्त उपायाच्या आधी काय करायचं आहे, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक आसन बसायला घ्यायचं, एखादा पाट किंवा चौरंग घ्या, त्यावरती हे सर्व साहित्य ठेवा. ते नसेल तर एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये 2 लवंगा आणि 2 वेलची ठेवा आणि तो कलावा ठेवा. त्यानंतर यावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते शिंपडून घ्या किंवा थोडंसं अत्तर असेल तर ते शिंपडा किंवा गुलाब पाणी असेल तर ते शिंपडलं तरीही चालेल. त्यानंतर कलावा हातामध्ये पकडायचा, उजव्या हातात कलावा पकडायचा. त्या कलाव्याला सर्वप्रथम एक वेलची बांधायची, एक गाठ द्यायची, गाठीमध्ये ती एक वेलची बांधायची, थोडंसं अंतर ठेवा इकडे कलाव्याला आणि त्यानंतर बांधायचे. अगदी 2 इंचीचं अंतर ठेवून एक
वेलची बांधायची, त्यानंतर अगदी अर्ध्या इंचीचं अंतर ठेवायचं. दुसरी लवंग घ्यायची, लवंग ही त्यामध्ये बांधायची. तिसरी पुन्हा तुम्हाला वेलची घ्यायची, तीही बांधायची. चौथी पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, पहिली वेलची, त्यानंतर लवंग, परत वेलची आणि त्यानंतर लवंग, या पद्धतीने क्रम लावून तुम्हाला हे बांधायचं आहे. हे बांधायच्या नंतर हा जो कलाव्याचा धागा आहे हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. उजव्या हातामध्ये घेऊन एक मंत्र सांगते, या मंत्राचं तुम्हाला 21 वेळेस पठण करायचं आहे. आता समजा मी हा उपाय दाजींसाठी करत आहे, तर मी दाजींचं नाव तिथे सचिन असं घेणार आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता. मग तुम्ही तेथे तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, किंवा तुमच्या घरातील सासू असेल, सून असेल, तुमचा नवरा असेल, किंवा तुमचा कोणीही असो, मित्र असो, किंवा कामातील तुमचा बॉस असो, किंवा तुमचा प्रियकर असो, प्रेयसी असो, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? उजव्या हातामध्ये तो कलावा, त्यावरती डावा हात ठेवायचा आणि मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम कल्पेश वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रांजल वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रथमेश वशम वशम स्वाहा. या पद्धतीने तुम्हाला हा मंत्र 21 वेळा म्हणायचा. एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करू शकता. मी वेगवेगळी नावं यासाठी घेतली की तुमच्या पटकन लक्षात यावं. मी जिथे जिथे दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतलं तिथे तुम्हाला एकाच व्यक्तीचं 21 वेळेस नाव घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्याच्या नंतर हा जो धागा आहे, ह्या धाग्यातील जे लवंग आहे, वेलची आहे, हे सर्व साहित्य अभिमंत्रित होईल. कलावाही अभिमंत्रित होईल. आता तुम्हाला माहिती आहे की वेलची आणि लवंग का घ्यायची, हे दोन्हीही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीला या दोनही गोष्टी खूप आवडतात आणि आपला गुरुग्रह शुक्रग्रह मजबूत करण्याचं काम या दोनही वस्तू करतात. म्हणून ह्या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता कलावा कोणतीही गोष्ट बांधून ठेवण्याचं काम करतं, कोणत्याही गोष्टीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करतं. म्हणून आपल्याला जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नाही, आपल्यापासून दूर गेलेला आहे, त्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, आपल्या इशाऱ्यावरती नाचवायचं आहे, आपल्याकडं बांधून ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला कलावा घ्यायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे गुरु आणि शुक्र ग्रह ज्याचा मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये मित्र, त्याचप्रमाणे जोडीदार यांच्या प्रेमाची कमतरता नसते. म्हणून आपल्याला आपले दोनही ग्रह मजबूत करण्यासाठी लवंग आणि वेलची घ्यायची आहे. आता हे घेतल्याच्या नंतर, हे अभिमंत्रित झाल्याच्या नंतर 48 तास म्हणजे 2 दिवस, समजा आज तुम्ही 1 वाजता हा उपाय करताय, तर उद्या नाही तर परवा, म्हणजे आज शनिवार आहे तर रविवार नाही तर सोमवारी तुम्हाला बरोबर 1 वाजता हा कलावा काय करायचा आहे, तुमच्या 48 तास मला सोबत ठेवायचा. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांनी त्यांच्या साडीच्या पदराला बांधा, गाऊनच्या खिशात ठेवा, किंवा स्टॉलला बांधा, किंवा कुठेही तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. मग तुम्ही एखादा पोटली, हिरव्या पिवळ्या रंगाचा कपडा घ्या, त्याची एक पोटली करा, पोटलीमध्ये ठेवून सोबत जरी वावरली ही पोटली तरीही चालेल. किंवा जे माझे भाऊ आहेत त्यांनीही डायरेक्ट तशी सुद्धा तुमच्यासोबत ठेवली तरी चालेल ती धागा, किंवा एखादा लाल पिवळ्या रंगाचा कपडा किंवा पोटली घेऊन त्यामध्ये ठेवून जरी सोबत ही पोटली वागवली तरीही चालेल. 48 तास पूर्ण झाल्याच्या नंतर ही पोटली खोलायची, किंवा हा जो धागा आहे तो घ्यायचा आणि ज्या ठिकाणी बसून तुम्ही हा उपाय केला होता पुन्हा त्याच ठिकाणी स्वच्छ हातपाय धुवून वगैरे बसायचं. हा कलावा तुम्हाला काढायचा आणि तुमच्या उजव्या हातातील तुमच्या मनगटावरती, इथे ह्या मनगटावरती तुम्हाला हा कलावा बांधायचा, किंवा तुमच्या दंडावरती तुम्हाला हा कलावा बांधायचा आहे. आता तुम्ही म्हणा इथं हातावरती बांधला, कुणाला जर दिसला तर कोणी पण विचारेल, हे विचारलं तरी पण काही हरकत नाही, आपल्याला काही सांगायचं नाही, हो बांधला असं बोलायचं. किंवा तुम्ही तुमच्या दंडावरती, तुम्हाला वाटतंय का कोणी तुम्हाला विचारू नये, काही नाही, तुम्हाला हा उपाय गुप्त ठेवायचा आहे, तर तुम्ही तुमच्या दंडावरती जरी बांधलात तरीही चालेल. नाही तिथे शक्य तर तुम्ही तुमच्या कमरेला वगैरे जरी हा कलावा बांधलात तरीही चालेल. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता किती दिवस सोबत ठेवायचा, आता हे जे आहे यातील एक वस्तू ॲटोमॅटिक त्यामधून निसटून जाईल, ॲटोमॅटिक त्यामधून गळून जाईल. जसजशी यामधील वस्तू कमी कमी होत जातील, म्हणजे लवंग त्याचप्रमाणे वेलची एक एक पडत जाईल, किंवा एक खट्टी धागा सर्व पडून गेला तरीही काही हरकत नाही. जसजसं हे पडून जाईल तसं तुम्हाला अनुभव येईल की जो कोणता व्यक्ती होता त्याच्या मनामध्ये तुमच्या बाबतची ज्या काही निगेटिव्ह भावना होत्या, किंवा ज्या काही निगेटिव्ह वेव्ह तुमच्या अवतीभोवती होत्या त्या सर्व कमी होताना दिसतील. त्या व्यक्तीचं वर्तन तुमच्या बाबतीत बदलताना दिसेल. तसंच ती व्यक्ती स्वतःहून येऊन तुमची माफी मागताना दिसेल.
तुम्ही जे म्हणाल ते ती करायला तयार होईल. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटेल, घरामध्ये सुद्धा तुम्हाला प्रेम भेटेल, तुम्हाला इज्जत भेटेल, रिस्पेक्ट भेटेल. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होईल, तुमची सर्वजण वाहवा करतील. समाजामध्ये सुद्धा मोठे निर्णय वगैरे घेताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येईल. इतकं छान हा उपाय आहे. तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. निश्चित हा उपाय करून पहा. उपाय केल्याच्या नंतर निश्चित अनुभव येणारच आहे. उपाय करा, लेट्स गो करून सोडून द्या. फक्त एकदा धागा अभिमंत्रित करून तुम्हाला फक्त हातावरती बांधायचा आहे आणि ज्यावेळेस ती व्यक्ती पूर्णपणे तुमची होईल त्यावेळेस तुम्हाला या धाग्यातील सर्व जरी वस्तू पडून गेल्या परंतु कलावा हातामध्ये आहे तर हातामध्ये कलावा तसाच ठेवायचा. ज्यावेळेस स्वतःहून ती व्यक्ती तुमच्याकडे येईल, तुमचं नातं पूर्ववत होईल आणि तुम्हाला वाटेल की हो आता हा मला धागा सोडायची गरज आहे, तर हा धागा सोडून तुम्ही निर्मलला टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता. आणि याच पद्धतीने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा गोष्टीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही निश्चित करू शकता. त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.